हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण पाहतोय या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जातंय। निवडून आलेले आहेत हातकणंगले लोकसभेतून आणि आपण पाहतोय आता ते वर्धापन दिनानिमित्त वरळी डोम या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांचं अगदी उत्साहात या ठिकाणी स्वागत केलं जातं। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तुमचं स्वागत मुंबईमध्ये आणि आज वर्धापन दिन आहे, निवडून देखील आलेला आहात। यापूर्वी सिद्धिविनायकचे दर्शन घेतले, बाप्पा पावला म्हणा। 100% विघ्नहर्त्यानं आमच्या मतदारसंघातल्या आम जनतेचं म्हणणं ऐकलं आणि त्याच्या आशीर्वादानं आणि सर्वसामान्य माणसाच्या मदतीनं आज परत एकदा शिवसेनेची भगवी पताका हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधून दिल्लीला या ठिकाणी झाली। तुमचा स्ट्राईक रेट या ठिकाणी चांगला राहिलेला आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये आता विधानसभेत देखील असा स्ट्राईक रेट पाहायला मिळेल। 100% आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये परत एकदा महाराष्ट्रानं शिवसेनेवर शिक्कामोर्तब केलेला आहे। एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलेला आहे आणि आपण ज्या पद्धतीनं म्हणालात की स्ट्राईक रेट 15 पैकी 7 ह्याच्यामध्ये पहिल्याच सलामीमध्ये ज्यावेळी या ठिकाणी येतात त्यावेळी निश्चितपणे महाराष्ट्राला एक लोकाभिमुख नेतृत्वाला जी या ठिकाणी पोकळी होती ती एकनाथ शिंदे साहेब भरून काढतायत हे आपल्याला महाराष्ट्रभर चिंतन। तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले खासदार आहात, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातलं वातावरण नेमकं कसं आहे आणि विधानसभेमध्ये किती जागा जिंकतील असा तुम्हाला विश्वास? महायुतीचे अनेक उमेदवार आता आपलं नशीब आजमावतील। 288 मतदारसंघ आहेत, त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र हा शुगर केनचा बेल्ट म्हणून या ठिकाणी ओळखला जातो। पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीचे बरेचसे आमदार त्या ठिकाणी आहेत आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये मी आज जरी एकटाच शिवसेनेचा खासदार त्या परिसरातून निवडून आलो असेल तरीसुद्धा निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जिथं जिथं या ठिकाणी महायुतीचे आमदार असतील त्यांना बळ या येणाऱ्या काळामध्ये नक्की मिळेल हे आपल्याला येणाऱ्या निकालामध्ये दिसेल। आजची जी थीम आहे वर्धापन दिनाची ती शिवसेनेचा भगवा विजय अशी आहे, त्यामुळे तुम्ही किती भगवामय झाल्यासारखं फील करता? संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी एक वेगळं प्रसन्नतेचं आणि जोशाचं वातावरण या ठिकाणी आहे। एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 7 खासदार दिल्ली दरबारी त्या ठिकाणी जात आहेत। निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे विचार जीवन ठेवणारी शिवसेना, हिंदुत्वाचा प्रज्वल विचार जीवन ठेवणारी शिवसेना आणि गर्व से कहो हम हिंदू है म्हणणारे बाळासाहेब त्यांचा हिंदुत्व जगणारी शिवसेना आज परत महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पडते। राजकीय प्रश्न तुम्हाला याच निमित्तानं विचारा। तुम्ही म्हणता बाळासाहेबांचे विचार तुम्ही दैवत ठेवता, दिल्लीपर्यंत घेऊन जाताय, पण ती शिवसेना ज्यात तुम्ही देखील होतात बराच काळ, आता या ठिकाणी आलेला आहात। संजय राऊत टीका करतायत, ते म्हणतायत की आमची जी शिवसेना ती बाळासाहेबांच्या विचाराची आहे आणि गद्दारांच्या छाताडावर बसून आम्ही इथपर्यंत खेचत आणली आहे। याला उत्तर कसं देणार? आपण जर बघितलं तर त्यांना आत्तापर्यंत टीका करण्याशिवाय काही जमलेलं नाही, पण आत्ताही महाराष्ट्राचे जे लागलेले निकाल आहेत त्यामध्ये हिंदुत्वादी मतदान कुठल्या बाजूने सरकलं आहे यांनी वोट शेअर जो आहे पूर्वीपासून जो वोटिंग पॅटर्न आहे बाळासाहेबांना मानणारा कट्टर हिंदुत्वादी सैनिक हा कुठल्या बाजूने गेला आहे हे जर खऱ्या अर्थानं संजय राऊत साहेबांनी पाहिलं तर त्यांच्या डोळ्यात अंजन पडेल आणि खरा शिवसैनिक कोण आहे आणि बाळासाहेबांचा विचार कोण जगतोय, बाळासाहेबांचे विचार खरं महाराष्ट्रामध्ये कोण पुढे घेऊन जातोय हे त्यांनी वोट्स या ठिकाणी त्यांना कुठनं मिळालेत एकदा त्यांनी लक्षात घेतलं तर महाराष्ट्र आणि त्यातला असणारा शिवसैनिक हा बाळासाहेबांच्या विचारानं एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी उभा राहिलेला दिसेल। एक शेवटचा प्रश्न आहे, आज 2 वर्धापन दिवस होत आहेत, शिवसेना उभाटा पक्षाचा आहे आणि शिवसेनेचाही, त्यामुळे भाजपनं कुठेतरी फूट पाडली आहे, त्यामुळे मराठी माणसाला दिवस पाहावे लागले अशी टीका होते। नाही, महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनी एकत्रपणे येऊन शिवसेनेत बाळासाहेबांचा विचार टिकवण्यासाठी हे केलेलं एक उठाव आहे आणि त्या उठावाचं नेतृत्व एकनाथजी शिंदे साहेब करतायत। ही सामान्य शिवसैनिकाची भूमिका एकनाथजी शिंदे साहेब करतायत। जी युतीमध्ये बिघाडी मागच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी नेतृत्वानं केली त्याचाच परिपाक म्हणून भविष्यातलं महाराष्ट्रातलं राजकारणाचा सगळ्या उलटापालटी झाल्या आणि आज जे या ठिकाणी परत शिवसेना डौलानं उभी राहते ती एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राहते आणि खरा बाळासाहेबांचा शिवसैनिक त्यांचा विचार घेऊन पुढे जातोय आणि ती भगवी पताका परत या ठिकाणी दिल्लीवर डौलानं निघते आणि ती महाराष्ट्रावर येणाऱ्या काळामध्ये दिसेल। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतो या ठिकाणी धैर्यशील माने यांनी आपली भूमिका मांडलेली आहे, संजय राऊतांवर सुद्धा टीका केली आहे। कॅमेरा पर्सन मनीष विचारेचं, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।